नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला ना गावाकडची मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे। तर ह्याला खूबे किंवा कोके असं म्हटलं जातं। तर आपण ह्याच कोक्यांचा रस्सा बनवणार आहोत। तर कोके बनवण्यासाठी आधी गरम पाणी करायचं, त्याच्यामध्ये हे कोके घालायचे आणि एक उकळ काढून घ्यायची। म्हणजे हे कोके जे आहेत त्याच्या आतली जी घाण असते ती सुद्धा पाण्यात निघून जाते आणि आपल्याला सुद्धा त्याच्या आतलं जे मांस आहे ते काढायला मदत होते। तर सगळे कोके जे आहेत ते आता मी इथे ना उकळवून घेतलेले आहेत। कोक्यांचं प्रमाण कमी आहे म्हणून याचा मी सार करते। कोक्याचं कालवण याची रेसिपी सुद्धा मी पोस्ट केलेली आहे। तर आता इथे कोक्याच्या आतलं जे मांस आहे ते कसं काढायचं ते मी तुम्हाला दाखवते। तुम्ही ते टूथपिक किंवा कुठलीही टोकदार काठी घेऊ शकता किंवा सुरी सुद्धा घेऊ शकता, जिच्या मदतीने हे आतलं मांस आपण काढून घेऊ शकतो। तर बघा, हे मांस जे असतं ते अशा प्रकारचं असतं। तर सेम पद्धतीने ना मी सगळ्याच कोक्यांमधलं मांस काढून घेते। आमच्याकडे यांना कोकेच असं म्हटलं जातं, काही भागांमध्ये खुबे असं सुद्धा म्हणतात, शेतामध्ये सुद्धा हे मिळतात। आमच्याकडे नदीला हे कोके मिळतात। तर कोके हा प्रकार जो आहे तो शिवल्या किंवा शिंपले ज्यांना आपण म्हणतो त्याच प्रकारचा असतो। पावसाच्या सुरुवातीपासूनच हे कोके आढळायला सुरुवात होतात आणि मग ते श्रावण महिन्यापर्यंत आपण खाऊ शकतो। त्यानंतर कोके सहजा कोणी खात नाहीत आमच्याकडे। तर फोडणीसाठी तेलामध्ये मी लसूण, कढीपत्ता, लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे। तर ह्याची लिंक मी तुम्हाला कांदा लसूण खोबऱ्याची मेन्शन करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर हे सगळं घालून आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर मिक्स झाल्यावरती याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करते। आपण रस्सा बनवणार आहोत तर मसाल्यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण आपण जास्त ठेवणार आहोत। तर पाणी घालून हे मिक्स केलं आणि हळद घालायला विसरली होती, चिमूटभर हळद घालते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावरती ह्याच्यामध्ये मी कोके ॲड करते। तर कोके आणि एक किरवी मिळाली होती मला कोके जमा करताना, तर ती किरवी सुद्धा स्वच्छ करून ह्याच्यात घातलेली आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यामध्ये अजून एक ग्लासभर पाणी ॲड करणार आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर रश्श्याला उकळी आल्यावर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि टोमॅटो घालायचा आणि पुन्हा एक छान मस्त 5 मिनिटांसाठी उकळी काढून घ्यायची। पाण्याचं प्रमाण आहे ना आपल्याकडे जेवढं कोके आणि किरवी जे काही असेल त्याच्यावरती अवलंबून आहे। तर इथे थोडेसे होते त्याच्यामुळे पाणी मी 1 ग्लासभरच घातले। एक दणदणीत उकळी काढून झाल्यावरती हा रस्सा छान बनून तयार झाला। गरमागरम भातावरती हा रस्सा काढून घेते मी। तुमच्याकडे कोक्याचं कालवण किंवा रस्सा बनवला जातो का तर मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे कोक्याला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। इथे माझा तर कोक्याचा रस्सा बनून तयार झाला। गरमागरम भातासोबत हा खूपच कमाल लागतो। तुम्हाला सुद्धा जर गावाकडच्या हा अशा चमचमीत रेसिपीज बघायच्या असतील तर मयुरीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि निरोगी खा, निरोगी रहा।